नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाणिज्य व संघटन व्यवस्थापन या पुस्तकामधील पार्ट 3 म्हणजेच हेनरी फ्योल यांच्या व्यवस्थापनाच्या प्रशासकीय सिद्धांत हे आपण पाहणार आहोत व त्याचबरोबर आधुनिक व्यवस्थापनाचे जनक जे हेनरी फ्योल आहेत त्यांचे जे तत्त्व जे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर या आधील व्हिडिओ जे आपण टाकलेले आहेत ते आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्टमध्ये आपण पाहू शकता. 2 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. त्यामध्ये व्यवस्थापनाच्या तत्त्वांचे स्वरूप, व्यवस्थापन तत्त्वाचे महत्त्व जे आहे ते पूर्णपणे एक्सप्लेनप्रमाणे सांगितलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्याच पुढील आता आपण जे पाहणार आहोत हेनरी फ्योलच्या व्यवस्थापनाच्या प्रशासकीय सिद्धांत. हेनरी फ्योल 1841 ते 1925 हा एक फ्रेंच खनिज इंजिनियर होता, जो उद्योगपती आणि यशस्वी व्यवस्थापक बनला. त्यांनी एका फ्रेंच खनिज कंपनीत खाण अभियंता म्हणून कारकिर्दीत सुरुवात केली आणि त्यांनी खूप व्यवस्थापकीय संचालकपद भूषविले. संघटनेत असंख्य प्रयोग व निरीक्षणे केल्यानंतर हेनरी फ्योल यांनी 14 तत्त्वे विकसित केली. म्हणजे हेनरी फ्योल यांनी खूप संसाधने करून त्यामधील खूप शोध घेऊन निरीक्षणे करून त्यांनी 14 तत्त्वे विकसित केली. तर ही तत्त्वे त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन या प्रसिद्ध पुस्तकात स्पष्ट केले आहेत. व्यवस्थापन विचारांच्या विकासातील ज्यांच्या या योगदानामुळेच त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हटले जातात. विद्यार्थी मित्रांनो, हे जे मेन जी ओळ आहे हे आधुनिक व्यवस्थापनाचे जनक हे खूप महत्त्वाचे आहे व कारण यामागचे उदाहरण आहे की यात जे समोरील पार्ट जो आहे यामध्ये AFW टेलर जे आहेत त्यांनी पण व्यवस्थापनाचे जे तत्त्व आहेत त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने जे शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक म्हणून ओळखले जाते, शास्त्रीय पद्धतीने जे मांडलेले आहेत यामध्ये यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचे जनक असे म्हटले जाते. म्हणून त्यामुळे आणि हेनरी फ्योल जे आहेत त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असेही म्हटले जाते. तर आपण त्यामधील आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असे म्हटले जाते. हेनरी फ्योल यांनी सुचविलेली ही 14 तत्त्वे व्यवस्थापनामध्ये निर्णय घेण्यासाठी उपयोगी ठरतात. हेनरी फ्योल यांचे 14 तत्त्वे खालील प्रमाणे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे 14 तत्त्वे आहेत यापैकी 2025च्या जो एक्झाम येणार आहे त्यामध्ये हा क्वेश्चन विचारणार जाणार, तरी याचा आपण योग्यप्रमाणे अभ्यास करावे. तर यामध्ये पहिले तत्त्व आहे कामाच्या विभागणीचे तत्त्व, दुसरं जे आहे ते अधिकार आणि जबाबदारीचे तत्त्व, तिसरं जे आहे ते शिस्तीचे तत्त्व, चौथं जे आहे आदेशातील एका वाक्यतेचे तत्त्व, पाचवं जे आहे ते निर्देशनातील एका वाक्यतेचे तत्त्व, 6वं जे आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्त्व, केंद्रीकरणाचे तत्त्व, मोबदला तत्त्व, अधिकार साखळीचे तत्त्व, सुव्यवस्थेचे तत्त्व, सामान्य न्यायाचे तत्त्व, कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्त्व, पुढाकार घेण्याचे तत्त्व, संघभावनांचे तत्त्व, एकी हेच बळ. एवढे 14 तत्त्व हे जे आहेत ते हेनरी फ्योल यांनी विकसित केलेली आहेत. तर यामधील आपण पहिलं जे तत्त्व आहे ते एक्सप्लेनप्रमाणे समजून घेऊयात. त्यामध्ये पहिल्या तत्त्वाचे नाव आहे कामाच्या विभागणीचे तत्त्व. कामाच्या विभागणीचे म्हणजे संघटनेमध्ये योग्यप्रमाणे केल्या जाणाऱ्या जो विभागण्या असतात त्यामध्ये हे तत्त्व आढळून येते. तर यामध्ये या तत्त्वानुसार एकूण कामाचे अनेक छोटे विभाग करावेत, जसे की तांत्रिक, आर्थिक, व्यवस्थापकीय, सुरक्षा व्यवस्था, लेखी आणि व्यवस्थापकीय इत्यादी. कामाची विभागणी ही त्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार व कुवतीनुसार करावी. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता व कौशल्य सुधारते, ज्यामुळे अपेक्षित उत्पादन पातळी साधणे शक्य होते. कामाचे जे विभागणीचे तत्त्व जे आहे यामध्ये प्रत्येक जे एकूण कामाचे अनेक छोटे छोटे विभाग करायचे व त्यामध्ये तांत्रिक, आर्थिक, व्यवस्थापकीय, सुरक्षा व्यवस्था असे वेगवेगळे भागांमध्ये त्यांची कौशल्यानुसार व कुवतीनुसार त्यांची वाटणी करावी हे या तत्त्वामध्ये सांगितलेले आहे. त्याप्रमाणे आपण दुसरं तत्त्व जे पाहूयात ते म्हणजे अधिकार आणि जबाबदारीचे तत्त्व. या तत्त्वामध्ये व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. हाताखालच्या लोकांकडून योग्यप्रमाणे काम पूर्ण करून घेणे आवश्यक असते. अधिकार हे कायम जबाबदारीसह येतात. जर व्यवस्थापकाला एखादे काम ठराविक वेळात पूर्ण करायचे अधिकार दिले असतील तर ते काम वेळेतच पूर्ण न झाल्यास त्याला जबाबदार धरावे. ध्येयप्राप्तीसाठी काही निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेण्याचे अधिकार व्यवस्थापकाला असावेत. म्हणजेच अधिकार आणि जबाबदारीचं तत्त्व. एखाद्या जर कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये एखाद्या व्यवस्थापकाने एखाद्या व्यक्तीला जर
अधिकार दिलेले असेल तर ते काम एका वेळेत पूर्ण करण्यासाठी जो कालावधी दिला जातो त्यावेळी जर तो पूर्ण काम झालेले नसेल तर त्यास जबाबदार तो व्यक्ती धरला जातो. त्यामुळे हे अधिकार आणि जबाबदारी जे आहे ते एकाच वेळेस येतात असे सांगितलेले आहे. हे एक तत्त्व आहे. त्याचप्रमाणे आपण समोरील तत्त्व पाहूयात. शिस्तीचे तत्त्व. शिस्तीच्या तत्त्वामध्ये असं सांगितलेले आहे की फ्यॉल यांच्या मते कोणत्याही संघटनेत शिस्त असणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या नियमाचा आदर केला पाहिजे व त्यांचे पालन केले पाहिजे. शिस्तीमुळे संघटनेची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते. चांगली शिस्त हा प्रभावी नेतृत्व परिणाम आहे. व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेच्या नियमाबद्दल पूर्ण जाणीव असली पाहिजे व मूलभूत शिस्त व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर पाळली पाहिजे. शिस्तीचे तत्त्व. हेनरी फ्यॉल यांनी जे शिस्तीचे तत्त्व महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की हे जे शिस्तीचं तत्त्व जे आहे ते मांडलेलं त्यामध्ये नियमांचे पालन केले पाहिजे व नियमांचा जो आदर केला पाहिजे आणि शिस्तीचे पालन केले पाहिजे. हे जे आहे ते यांनी शिस्तीच्या तत्त्वामध्ये सांगितलेले आहे. हे जे शिस्तीचे तत्त्व आहे ते प्रत्येक विभागांमध्ये कार्यरत असले पाहिजे. कर्मचाऱ्यांमध्ये हे संघटनेच्या नियमाबद्दल पूर्ण जाणीव असली पाहिजे, हे सुद्धा यात सांगितलेले आहे. तर शिस्तीचे तत्त्व हे तिसरं आहे. तर यापुढील आपण पाहूया चौथं. त्यामध्ये आदेशातील एका वाक्यतेचे तत्त्व. प्रिन्सिपल युनिट ऑफ कमांड. संघटनेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला एकाच वरिष्ठांकडून आदेश दिले गेले पाहिजे. या तत्वांमुळे संघटनेतील कर्मचाऱ्यांमधील संघर्ष मिटवण्यास व वादविवाद सोडविण्यास मदत होते. तसेच गोंधळ टाळण्यास देखील मदत होतो. जर एखाद्या कर्मचाऱ्याला एकापेक्षा अधिक वरिष्ठांकडून आदेश दिले गेले तर कोणत्या आदेशाचे पालन करावे हे न कळल्याने तो कर्मचारी गोंधळून जाईल. हा चुकीचा दृष्टिकोन आहे. त्यासाठी संघटनेतील पदाचा अनुक्रमांक स्पष्ट केला पाहिजे. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या वरिष्ठांची माहिती असावी आणि फक्त त्यांच्याकडूनच आदेश प्राप्त व्हावा. इथे जे बाजूला डायग्राम्स दाखवलेले आहे त्यामध्ये जे दाखवलेले आहे राईट अप्रोच, यामध्ये जे आहे हा जो रेड कलरमध्ये दाखवला आहे तो सुपरवायझर आहे आणि जे हिरव्या कलरमध्ये आहेत ते सबऑर्डिनेट्स आहेत, म्हणजे कर्मचारी आहेत व ते ओव्हरचा एक जो मुख्य व्यक्ती आहे, वरिष्ठ आहे. तर एका वरिष्ठांकडून जर कर्मचाऱ्यांना जर आदेश मिळाले असता तर जो काम पूर्ण करायचे आहे ते योग्य प्रमाणे होते. आणि याच बाजूचे जे आहे रॉंग म्हणून दिलेले जे आहे तर त्यामध्ये जर 2 सुपरवायझर करून 3 कर्मचाऱ्याला अथवा जास्त कर्मचाऱ्यांना आदेश वेगवेगळे जर मिळाले असेल तर तो कर्मचाऱ्यांनी कोणतं काम करावे हे त्याला कळण्यास गोंधळून जातो. त्यामुळे ते काम पूर्णपणे होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आपण समोरील पाहूयात ते म्हणजे 5वं जे आहे निर्देशनातील एका वाक्यतेचे तत्त्व. या तत्वानुसार प्रत्येक संघटनेत एक प्रमुख आणि एकच योजना असावी. संघटनेतील प्रत्येक गट एकाच उद्दिष्टासाठी काम करत असला पाहिजे आणि या गटाला एकाच व्यवस्थापकाने एकच आराखडा वापरून सूचना दिली पाहिजे. म्हणजे यामध्ये जे सांगितलेलं आहे, जो व्यवस्थापक असतो त्यांनी जो आपल्याला जे ध्येय साधायचे आहे ते कंप्लीट करायचे आहे त्यासाठी एकच आराखडा आखून दिला पाहिजे व एकच प्रमुख आणि एकच योजना अशी असली पाहिजे. नसता योजना वेगवेगळ्या आणि कर्मचारी नाही प्रमुख एक, तर त्यामुळे काय होतो निर्देशनातील एकात्मतेचे तत्त्व योग्य प्रमाणे पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे यामध्ये असे केले जाते की एकच व्यवस्थापकाने एकच आराखडा वापरून सूचना दिली पाहिजे. तर याप्रमाणे प्रिन्सिपल ऑफ युनिट ऑफ डायरेक्शन याचा वापर केला जातो. याचप्रमाणे आपण समोरला पाहूया जे 6वं आहे सामूहिक हितापेक्षा वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणारे तत्त्व. म्हणजे जे सामूहिक जे हित आहे सगळ्यांच्या हितापेक्षा वैयक्तिक जे हित असतं त्याला दुय्यम स्थान देणे म्हणजेच सामूहिक हिताला प्रथम स्थान देणे या तत्त्वाचा उद्देश आहे. तर यामध्ये आपण पाहूया या तत्त्वानुसार वैयक्तिक हिताला संघटनेच्या हितापेक्षा कमी महत्त्व दिले पाहिजे. संघटनेमध्ये निर्णय घेताना व्यवस्थापकाने नेहमीच एका कर्मचाऱ्यांच्या हिताऐवजी संपूर्ण समूहाचा हितांचा विचार केला पाहिजे. तसेच कर्मचाऱ्यांनी देखील स्वतःच्या हितापेक्षा संघटनेचे हित जपले पाहिजे आणि स्वतःच्या हिताला दुय्यम स्थान दिले पाहिजे. उदाहरणार्थ प्रत्येक खेळामध्ये खेळाडूने नेहमी वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक भावनेने सामना जिंकण्यास प्रयत्न करावे. याप्रमाणे असे समजले जाते की कर्मचाऱ्यांनी स्वतःचा विचार न करता पूर्ण संघटनेच्या हित जपलं पाहिजे व जो व्यवस्थापक असतो त्याने सुद्धा स्वतःच्या बारेमध्ये विचार न करता सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या गोष्टीबद्दल त्याने प्रयत्न केले पाहिजे. आणि उदाहरण जे दिलेले आहे ते जर क्रिकेट असेल किंवा अनेक एखादा खेळ असेल तर त्यामध्ये पूर्ण संघाचा विचार केला तर टीम जिंकू शकते. जर एका व्यक्तीचा विचार केला तर टीम जिंकणे खूप अवघड असते. याप्रमाणे याच्यामध्ये सामूहिक हिताचा जास्त प्रमाणे
वापर म्हणजे केला पाहिजे व त्याचप्रमाणे वैयक्तिक हिताला दुय्यम स्थान देणे असे या तत्त्वाचे उद्देश असते. यापुढील पाहूयात आपण 7वा म्हणजे केंद्रीकरणाचे तत्त्व. केंद्रीकरणाचे तत्त्व म्हणजे केंद्रीकरण म्हणजे अधिकार एकवटणे किंवा अधिकाराचे केंद्रीकरण. काही संघटनेमध्ये हे अधिकार एक व्यक्तीच्या किंवा अगदी कमी व्यक्तींच्या हातात असतात. अशी परिस्थिती लहान संघटनांमध्ये दिसून येते. परंतु जर संघटना मोठी असेल तर अशा वेळेस अधिकाराचे विकेंद्रीकरण केले जाते. या तत्वानुसार संघटनेमध्ये केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण यांचा समतोल साधणे अत्यावश्यक आहे. हे कारण संघटनेचा आकार व कामाचे स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. याप्रमाणे केंद्रीकरणाच्या तत्वामध्ये असं सांगितले जाते की जे केंद्रीकरण केले जाते हे जे छोट्या म्हणजे एका व्यक्ती किंवा कमी व्यक्तींसाठी असतं. तर त्याच जागी जर विकेंद्रीकरण केले तर त्यामध्ये त्या संघटनेमध्ये कसे असतात, मोठी संघटना असते व जास्त व्यक्ती त्या संघटनेमध्ये कार्यरत असतात. त्याचप्रमाणे आपण समोरला पाहूयात मोबदला तत्व. मोबदला तत्व म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला योग्य तो मोबदला देणे, आर्थिक समाधान देणे तसेच संघटनेत दीर्घकाळ कामासाठी टिकवणे असे या तत्वात अभिप्रेत आहे. त्याचप्रमाणे समोर मोबदल्याचा परिणाम उत्पादकता आणि एकूण कार्यक्षमता यांवर दिसून येतं. कर्मचाऱ्यांचा मोबदला निश्चित करताना त्यांचे कौशल्य, अनुभव, ज्ञान, कार्यकाळ, राहणीमानाचा खर्च, बाजारातील कल व संघटनेचा नफा इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे मोबदला तत्वामध्ये असं सांगितलं जाते की जो कर्मचाऱ्याला मोबदला दिला जातो तो या सर्व गोष्टींच्या निर्धारित असावा. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यानुसार त्याला मोबदला दिला जावा, त्याच्या अनुभवानुसार, त्याच्याबरोबर जितकं ज्ञान आहे त्याबद्दल दिला पाहिजे व राहणीमानाचा खर्च आणि बाजारातील जो कल आहे, जो नफा तोटा होतो त्याबद्दल सगळं लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांचा मोबदला दिला पाहिजे असं या तत्वामध्ये सांगितलेलं आहे. तर या समोरील तत्व जे पाहूयात आपण अधिकार साखळीचे तत्व. अधिकार साखळीच्या तत्वामध्ये असं सांगितलेले आहे की साधारणपणे संघटनेत परस्परांमध्ये संवाद साधण्यासाठी उच्च स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत एक विशिष्ट साखळी असते. यामुळे माहिती व संप्रेषणाचा प्रवाह व्यवस्थापित राहण्यास मदत होते. पूर्वीपासून संघटनेमध्ये मोठ्या संज्ञापन साखळीचा वापर केला जायचा, जी साखळी खूप वेळखाऊ आहे. उदाहरणार्थ, अधिकार स्तरानुसार व्यवस्थापक एखाद्या निर्णयाची माहिती विभाग प्रमुखाला द्यायचा, विभाग प्रमुख पर्यवेक्षकाला ही माहिती द्यायचा, पर्यवेक्षक फोरमनला आणि फोरमन कामगारांना ही माहिती पुरवायचा. ही मोठी साखळी टाळण्यासाठी आणि जलद गतीने निर्णय घेण्यासाठी काही संघटना थेट संप्रेषण करतात. त्याला गँग प्लॉग म्हणजेच जोड साखळी असे म्हणतात. थेट संप्रेषणासाठी म्हणजेच जोडफळीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी असणे आवश्यक असते. यामध्ये असे सांगितलेले आहे की अधिकार साखळीच्या तत्वामध्ये जे सांगितलेले आहे, इथे जे डायग्राम दाखवलेली आहे, हा जो ए व्यक्ती आहे जो व्यवस्थापक आहे आणि जे डी जे व्यक्ती आहे तो एखादा कामगार आहे, कर्मचारी आहे. अगर कर्मचाऱ्यांना जर काही अडचण आली तर कर्मचाऱ्यांनी डायरेक्ट व्यवस्थापकाकडे त्यांना संपर्क साधण्याच्या आधी त्यांना जे इथे सांगितलेले आहे त्याचप्रमाणे आधी सी नंबरच्या व्यक्तीकडे म्हणजे त्यांच्यावरच्या वरिष्ठांकडे व तिथून त्यांच्यावर असे साखळीने त्यांना माहिती पोहोचल्या जायची. मात्र अशा पद्धतीने न करता ही मोठी साखळी टाळण्यासाठी जी जलद गतीने निर्माण घेण्यासाठी जे काही थेट संप्रेषण आहेत ते म्हणजेच या पद्धतीने गँग ब्लॉकसारखे. तर इथून सरळ इथून जे आहे डी हे जे ए जे व्यक्ती आहे तो मध्यभागी आहे. तर यापासून डी ते जी हे सरळ आहेत. म्हणजे जे डी सी बी यानुसार जी माहिती पाठवण्यापेक्षा डी पासून ते सरळ ईपर्यंत जे माहिती जी आहे ती पाठवली गेली पाहिजे. जसं की या रेषेने न जाता तर सरळ या रेषेने गेली पाहिजे. तर यामागील असे उद्देश आहे. तर यामध्ये असे सांगितलेले आहे की अधिकार साखळीचे तत्व. तर याचप्रमाणे आपण पुढील पाहूयात 10 नंबरचं जे तत्व जे आहे त्यामध्ये सुव्यवस्थेचे तत्व आहे, प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि प्रत्येक गोष्टी नियोजित जागेवर असणे यावर हे तत्व आधारित आहे. कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी कर्मचारी वर्ग व कामगारांचे
साहित्य योग्य त्या वेळी योग्य त्या जागेवर असल्या पाहिजेत. योग्य कामासाठी योग्य जागेवर योग्य मनुष्यबळाची नियुक्ती केली पाहिजे. हे तत्त्व भौतिक व मानवी संसाधनाचा योग्य वापर करण्यावर भर देते. म्हणजे सुव्यवस्था. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य जागा आणि योग्य जागेवर प्रत्येक योग्य गोष्ट म्हणजे चांगली गोष्ट. ज्या जागेवरती जो कर्मचारी असावा लागतो, ज्याला कौशल्य आहे तोच व्यक्ती त्या ठिकाणी असला पाहिजे. व ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्याला काम योग्य प्रमाणे जमत आहे त्याला त्या ठिकाणी मनुष्यबळाबरोबर त्यांना नियुक्त केले पाहिजे असे याच्यामध्ये सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे समोरील पाहूयात ते म्हणजे 11वं समान न्यायाचे तत्त्व. समान न्यायाच्या तत्त्वामध्ये व्यवस्थापनाने अधीनस्थ कर्मचाऱ्यांना योग्य व मैत्रीपूर्वक वागणूक दिली पाहिजे. कामाचे विभाजन करताना, अधिकार सोपवताना, आर्थिक अटी ठरवताना इत्यादी कामात कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव करू नये. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे वेतन ते काम करण्याच्या विभागांवर अवलंबून न ठेवता ते कोणत्या पातळीवर काम करतील आहेत यावर ठरविले पाहिजे. 2 वेगवेगळ्या विभागांमध्ये परंतु एकाच पातळीवर काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना समान वेतन असले पाहिजे. अशा प्रकारच्या समानतेमुळे संघटनेत वादविवाद टाळता येतात. म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना योग्य कामासाठी योग्य मोबदला दिला पाहिजे यामागील उद्दिष्ट आहे. तर यामध्ये समान न्यायाचे तत्त्व असे सांगते की समान न्याय प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजे. तर यासमोरील आपण पाहूयात कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्त्व. कार्यकाळाच्या स्थैर्याच्या तत्त्वामध्ये कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या वेळी व्यवस्थापनाने ज्यांच्या सेवाकाळ सातत्याबद्दल स्थैर्य किती सुरक्षिततेच्या आश्वासन दिले पाहिजे यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संघटनेबद्दल आपुलकीच्या भावना निर्माण होण्यास मदत होते. असुरक्षिततेची ही भावना कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नेहमीच विपरीत परिणाम करते. तर सुरक्षित नोकरीमुळे कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी होते. म्हणजे कार्यकाळाच्या स्थैर्याचे तत्त्व म्हणजे ज्या वेळी योग्य वेळी जर कर्मचाऱ्यांची जर भरती केली तर त्याचप्रमाणे जी संस्था जी आहे त्यांची सुरक्षितता जी आहे नोकरीमध्ये ती कर्मचाऱ्यांची टिकून असते व कर्मचाऱ्यांना योग्य प्रमाणे त्यांची योग्य ठिकाणी त्यांची नियुक्ती होते या भरतीमुळे. तर याप्रमाणे कार्यकाळाच्या स्थैर्य याबद्दल यामध्ये सांगितलेले आहे या तत्त्वामध्ये. तर या तत्त्वाच्या समोरील पाहूयात पुढाकार घेण्याचे तत्त्व. पुढाकार म्हणजे नाविन्यपूर्ण मार्गाने काम करण्यासाठी स्वयंप्रेरणे पुढे येणे. म्हणजे कर्मचाऱ्यांनी अथवा व्यवस्थापकांनी पुढाकार घेतला पाहिजे नवनवीन पुढील जे कामे आहेत ते करण्यासाठी. कर्मचाऱ्यांच्या नवीन कल्पनावर विचार करावे व त्यांच्यावर काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्यास ते दिलेले काम करण्यास पुढाकार घेतात व व्यवस्थापकाने या नवीन कल्पनावर सखोल चर्चा करावी. या अशा पुढाकाराचे स्वागत करावे. यामुळे संघटनेमध्ये निरोगी वातावरण निर्माण करण्यास मदत होते. याबरोबर जे आहे पुढाकार घेण्याचे तत्त्व जे एखाद्या कर्मचाऱ्याला नवनवीन जर तो काम करत असेल तर त्याला पुढाकार दिला पाहिजे यामध्ये असे सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे आपण जो आखरीचे तत्त्व जे आहे हेनरी फ्युअल यांचं ते आपण पाहूयात. हेनरी फ्युअलचे जे आखरी तत्त्व आहे ते म्हणजे संघभावनेचे तत्त्व. एकी हेच बळ. तर या तत्त्वामध्ये असं सांगितले आहे की हेनरी फ्युअल यांनी सांघिक कृतीवर भर दिलेला आहे. संघभावना म्हणजेच एकी हेच बळ. कोणतीही संघटना चालविणे ही एक सांघिक कृती आहे आणि मानवी संसाधने हे मौल्यवान संपत्ती आहे. जर सर्व कर्मचारी परस्पर विश्वासाने संघटित होऊन काम करत असतील तर अडचणीवर लगेच मात करता येईल. म्हणजे संघटनेत ध्येय सहज साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांच्या संघभावनेची व समंजसपणाची जाणीव निर्माण केली पाहिजे. हेनरी फ्युअल याचप्रमाणे संसाधनेचे जे संघभावनेचे जे तत्त्व आहे यामध्ये मेन म्हणजे एकी हेच बळ. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र जर असेल व त्याचबरोबर व्यवस्थापकसुद्धा एकत्र असेल तर सर्व मिळून जर एखादी जर कंपनीमध्ये अथवा संस्थेमध्ये जर आलेली जे अडचण जी असते ती
पूर्ण करण्यासाठी सहज पूर्ण होते, साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाने कर्मचाऱ्यांचा सहभाग दिला पाहिजे, संघभावना असली पाहिजे, हे यात सांगितलेले आहे. याची जाणीव असली पाहिजे. संघभावनेचे तत्व हे येथे संपलेले आहे. तर पुढे पाहूया आपण हेनरी फ्युअल यांची ही वरील 14 तत्वे कोणत्याही संघटनेचे काम प्रभावीपणे व कार्यक्षमपणे चालण्यासाठी उपयोगी पडतात. ही तत्वे व्यवस्थापनाच्या कार्यासाठी देखील सहाय्यक ठरतात. ही तत्वे अत्यंत तर्कशुद्ध असल्याने आधुनिक व्यवस्थापनासही लागू पडतात. याचप्रमाणे इथे आपलं जे तत्वाचे जे आहेत, हेनरी फ्युअल यांच्या तत्व जे आहेत आपण पूर्ण केलेली आहेत. हेनरी फ्युअल यांच्या व्यवस्थापनाच्या प्रशासकीय सिद्धांतामधील जे 14 तत्वे जे आहेत आपली ती पूर्ण झालेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे तो एक्झाममध्ये विचारला जातो, दरवर्षी विचारला जातो. यामधील 8 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो अथवा 4 मार्काचा किंवा ऑब्जेक्टिव्हमध्ये तर एक तरी क्वेश्चन यामधील येऊ शकतो. तर याचा आपण चांगला अभ्यास करायचा आहे व हे तत्व चांगल्याप्रमाणे वाचून घ्यायचे आहेत. तर आजचा हा आपला पार्ट संपलेला आहे. गेले पार्ट जे 2 आहेत आपले, आपण व्हिडिओ टाकलेले आहेत ते प्लेलिस्टमध्ये आपण पाहू शकता. तर या जे गेले जे प्लेलिस्ट आहेत त्यामध्ये जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते म्हणजे व्यवस्थापन तत्वाचे जे स्वरूप आहे आणि जे अर्थ व्याख्या ते पूर्ण एक्सप्लेनपणे सांगून आपण ते व्हिडिओ टाकलेले आहेत. तर व्यवस्थापन तत्वाचे महत्त्व हे पण आपण त्यात ॲड केलेले आहोत. तर आजचं जे आपला व्हिडिओ जे आहे हे तत्व त्या संपलेले आहेत. तर यापुढील जे आपण जे व्हिडिओ आहे ते तत्व जे आहेत ते FW टेलर म्हणजेच शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक यांनी तयार केलेले आहेत. यांचं नाव आहे फेडरिक विनेलॉन्स टेलर. यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत यांनी मांडलेला आहे. ते आपण पुढील भागात म्हणजे पार्ट 4 मध्ये पाहूयात. तर येथेच आपण व्हिडिओ आपला थांबूयात. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.